लक्ष द्या. आज वर्गमूळ ह्या धड्यावरची काही महत्त्वाची शाब्दिक उदाहरणं आपण आज बघायचे. बरोबर. अशी शाब्दिक उदाहरणं जर परीक्षेला पडली तर फक्त ट्रिकच्या सहाय्याने कमीत कमी वेळात कसे सोडवता येतील मी तुम्हाला सांगतो. बघा, पहिल्या प्रश्नामध्ये काय दिलं? 2, 3, 4, 5, 6, 8 आणि 9 या संख्यांनी निश्चेष भाग जाणारी सर्वात लहान पूर्णवर्ग संख्या कोणती? चारही पर्याय जर बघितले तर 900, 2500, 1600, 3600 चारही पण काय आहेत? वर्गसंख्याच आहेत. बरोबर. सर्वात लहान संख्या पाहिजे. सर्वात लहान पूर्णवर्ग संख्या कुठली ह्यातली? मग 900. 900ला ह्या सगळ्या संख्यांनी भाग जातोय का हे बघायचं. कसं चेक करायचं? विभाज्यतेच्या कसोट्या वापरून चेक करायचं. 900च्या एकक स्थानी 0 म्हणल्यानंतर 2 ने भाग जातोय. 900तील सर्व अंकांची बेरीज किती आहे? 9 आहे. तर 3 ने पण भाग जाईल. शेवटी कमीत कमी 2 शून्य असतील तर 4 ने भाग जातो म्हणल्यानंतर 900च्या शेवटी किती आहेत? 2 शून्य आहेत. 4 ने पण भाग जाईल. शेवटी कमीत कमी एक जरी शून्य असेल तरी 5 ने भाग जातो म्हणल्यानंतर 900ला 5 ने पण भाग जाणार. 2 ने आणि 3 ने भाग गेलाय म्हणल्यानंतर 6 ने पण भाग जाणार. 8 ने भाग जात नाही. 900ला 8 ने भाग जाणार नाही. बरोबर. राहिलेले 3 पर्यायापैकी लहान संख्या कुठले? 1600. 1600ला सगळ्या संख्यांनी भाग जातोय का बघा. शेवटी 0 म्हणल्यानंतर 2 ने भाग जातोय. 1600 मधल्या सर्व अंकांची बेरीज किती आहे? 7 आहे. आणि 7ला 3 ने भाग जात नाही म्हणल्यानंतर 1600ला पण 3 ने भाग जाणार नाही. त्यामुळे 1600 पण पर्याय येऊ शकत नाही. राहिलो कोण? 2500 आणि 3600. त्यापैकी लहान पूर्णवर्ग संख्या कुठले? 2500. 2500ला 2500च्या एकक स्थानी 0 म्हणल्यानंतर 2 ने भाग जाईल. परंतु 2500 मधल्या सर्व अंकांची बेरीज जर केली तर परत काय येते? 7 येते. आणि 7ला 3 ने भाग जात नाही म्हणल्यानंतर 2500ला पण 3 ने भाग जाणार नाही. राहिला पर्याय कुठला? 3600. 3 पर्याय चुकीचे म्हणल्यानंतर चौथा पर्याय काय असणार? बरोबर असणार. तरी पण चेक करायचं असेल तर बघा, शेवटी 0 म्हणल्यानंतर 2 ने भाग जाणार. बरोबर. 3600 मधल्या सर्व अंकांची बेरीज 9 आहे तर 3 ने पण भाग जाणार. हां, शेवटी कमीत कमी 2 शून्य असतील तर 4 ने भाग जातो म्हणल्यानंतर ह्याला 4 ने पण भाग जाणार. एकक स्थानी 0 आहे म्हणल्यानंतर 5 ने पण भाग जाणार. 2 ने 3 ने भाग गेला म्हणल्यानंतर 6 ने पण भाग जाणार. 8 ने भाग जातोय का? 8 चौक 32. 36 मधनं 32 गेलं, 4 राहिले त्याच्यावरती घेतलं 0. किती झालं? 40. 8 पंचे 40. 0ला 0. 8 ने पण भाग जातोय. आणि 9ची कसोटी 3 सारखीच. सर्व अंकांची बेरीज जर केली ह्यातल्या तर किती येते? 9. 9ला 9 ने भाग जातो म्हणल्यानंतर 3600ला पण 9 ने भाग जातो. बरोबर. समजलं? ह्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवायचा. दुसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा. 2, 3, 5, 6 आणि 8 ने निश्चेष भाग जाणारी लहानात लहान वर्ग संख्या कोणती? आता पर्याय बघा. 1600, 900, 3600 आणि 1440. चारही पर्याय जर बघितले तर डी हा जो पर्याय आहे, चौथा पर्याय, ही पूर्णवर्ग संख्याच नाही. आपल्याला ह्या सर्व संख्यांनी निश्चेष भाग जाणारी लहानात लहान पूर्णवर्ग संख्या विचारले. 1440 ही पूर्णवर्ग संख्याच नाही म्हणून आपण 1440 हा पर्याय चेकच करणार नाही. राहिलेल्या 3 पर्यायामध्ये लहानात लहान संख्या कुठले? 900. 900ला 2 ने भाग जातोय का? शेवटी 0 म्हणल्यानंतर 2 ने भाग जाणार. 3 ने भाग जातोय कारण 900 मधील सर्व अंकांची बेरीज किती? 9. त्यामुळे 3 ने पण भाग जातोय. हां, शेवटी कमीत कमी एक 0 असेल तर 5 ने पण भाग जाणार. 2 ने आणि 3 ने भाग गेला म्हणल्यानंतर 6 ने पण भाग जाणार. 8 ने भाग जात नाही. बरोबर. सगळ्या संख्यांनी गेला पण 8 ने गेला नाही. त्यामुळे हा पर्याय असू शकत नाही. बरोबर. 8 ने भाग जात नाही म्हणल्यानंतर 900 हा पर्याय असू शकत नाही. राहिलं कोण? 3600 आणि 1600. ह्यापैकी लहान पूर्णवर्ग संख्या कुठले? 1600. 1600ला 2 ने भाग जाईल कारण एकक स्थानी काय? 0. 1600ला 3 ने भाग जाणार नाही कारण 1600 मधल्या अंकांची बेरीज किती येते? 7. आणि 7ला 3 ने भाग जात नाही म्हणल्यानंतर 1600ला 3 ने भाग जाणार नाही. त्यामुळे हा पर्याय असू शकत नाही. मग 3 पर्याय नाहीत म्हणल्यानंतर 3600 हाच एक पर्याय बरोबर असणार. बरोबर. तरी पण चेक करायचं असेल तर बघा, एकक स्थानी 0 म्हणल्यानंतर 2 ने भाग जाईल. 3600 मधल्या सर्व अंकांची बेरीज किती आहे? 9 म्हणल्यानंतर 3 ने पण भाग जाईल. त्यानंतर शेवटी कमीत कमी एक जरी 0 असेल तर 5 ने भाग जातो त्यामुळे 5 ने भाग जाईल. 2 ने आणि 3 ने भाग जातोय 3600ला म्हणल्यानंतर 6 ने पण जाणार. राहिलं किती? 8. 8 ने भाग जातोय का? 8 चौक 32. 36 मधनं 32 गेलं, 4 4 वरती घेतलं 0. किती झालं? 40. 8 पंचे 40 झालं 0. 8 ने पण निश्चेष भाग जातो. पर्याय क्रमांक 3.
समजलं? शक्यतो पर्यायकट पद्धतीने सोडवत जाऊ असे प्रश्न, सोपं जातं. जायचं पुढं. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा, 396 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल. काय म्हणलंय, 396ला लहानात लहान कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल. असं ज्यावेळेस प्रश्न विचारतात त्यावेळेस काय करायचं, 396 जे आहे त्याचे लहानात लहान मूळ अवयव पाडायचे. लहानात लहान मूळ अवयव पाडायचे म्हणजे लहानात लहान मूळ संख्येने भाग घालवायला सुरुवात करायची. एकक स्थानी 6 आहे म्हणल्यानंतर 2 ने भाग जाईल, बरोबर. एक बे, 3तून 2 गेलं 1 राहिलं, 1 वरती घेतलं 9 किती झालं 19, 92 18, 19 मधून 18 गेलं किती राहिलं 1, 1 वरती घेतलं 6 किती झालं 16, बे 8 16, परत 2 ने भाग जाईल, 92 18, 19 मधून 18 गेलं 1 राहिलं त्याच्यावरती घेतलं 8 किती झालं 18, 92 18. आता 3 ने भाग जाईल, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, परत 3 ने भाग जाईल, 3 1 3, 3 1 3. आता डायरेक्ट कितीने भाग जाईल 11 ने, 11 1 11. 396 काय काढले आपण, मूळ अवयव काढले. लक्षात घ्या, कोणतीही पूर्ण वर्ग संख्या जर असेल, कोणतीही पूर्ण वर्ग संख्या असेल आणि त्याचे जर तुम्ही मूळ अवयवांची जर यादी केली तर सगळे मूळ अवयव कसे असतात, जोडीनं असतात. मग 396ला पूर्ण वर्ग संख्या करण्यासाठी कुठल्या लहानात लहान संख्येनं गुणावं लागेल, बरोबर. 2ला 2 ची जोडी आहे, 3ला 3 ची जोडी आहे, 11ला जोडी नाही. मग 11ला जर आपण 11ची जोडी तयार केली, इथपासून ते इथपर्यंतच्या अवयवांचा गुणाकार किती आहे 396. 396ला 396चे मूळ अवयव पाडले तर ह्यांच्या मूळ अवयवांच्या जोड्या जर तयार केल्या तर 11ला 11ची जोडी नाही, म्हणजे 396ला कितीने गुणावं लागते, 11ने गुणावं लागते. डायरेक्ट काय भेटेल तुम्हाला, पूर्ण वर्ग संख्या मिळेल. कळलं, समजलं? ह्याच पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. काय दिलं बघा चौथ्या प्रश्नात, 720 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे येणारा गुणाकार पूर्ण वर्ग संख्या असेल. काय करायचं, 720 चे मूळ अवयव पाडायचे लहानात लहान. 720ला कितीने भाग जाईल, 2 ने भाग जाईल, बेत्रिक 6, 7तून 6 गेलं किती राहिलं 1, 1 वरती घेतलं 2 किती झालं 12, बेसक्क 12, शून्याला 0, परत 2 ने भाग जाईल, बेक बे, 3तून 2 गेलं किती राहिलं 1, 1 वरती घेतलं 6 किती झालं 16, बे 8 16, शून्याला 0, परत 2 ने भाग जाईल, 92 18, शून्याला 0, परत 2 ने भाग जाईल, बे चौक 8, 9तून 8 गेलं किती राहिलं 1, 1 वरती घेतलं 0 किती झालं 10, बे 5 10. 45ला कितीने भाग जाईल, आता 3 ने भाग जाईल, 3 1 3, 4तून 3 गेलं 1 राहिलं त्याच्यावरती घेतलं 5 किती झालं 15, 3 5 15, परत 3 ने भाग जाईल, 3 5 15. आता 5ला कितीने भाग जाईल, 5 नेच भाग जाईल, 5 1 5. 720 चे हे मूळ अवयव झाले. 720ला जर पूर्ण वर्ग करायचा असेल तर मूळ अवयव सगळे कसे असले पाहिजेत, जोडीने असले पाहिजेत. 2ला 2 ची जोडी लागली, ह्या 2ला 2 ची जोडी लागली, 3ला 3 ची जोडी आहे, 5ला कितीची जोडी लावावं लागेल, 5ची. कुठली संख्या कमी पडते, कुठली संख्या कमी पडते, 5 ही संख्या कमी पडते. तर 720ला कितीने गुणावं लागेल, 5 ने गुणल्यानंतर पूर्ण वर्ग संख्या मिळेल. पर्याय क्रमांक 2. समजलं, जायचं पुढं. 5व्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा, 512 या संख्येला कोणत्या लहानात लहान संख्येने भागावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल. ते काय विचारलंय, 512ला कोणत्या लहानात लहान संख्येने भागावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल. पर्याय कुठले दिले, 4 8 6 आणि 9. या पर्यायांनी 512ला भाग जातोय का बघा, 9 ने भाग जाईल का, 9 ची कसोटी काय 3 सारखीच. 512 मधल्या सर्व अंकांची बेरीज करा, 5 आणि 1 6 आणि 2 8. 8ला 9 ने भाग जातोय का, नाही जात, म्हणल्यानंतर 512ला पण 9 ने भाग जाणार नाही. हा पर्याय कट झाला. 6 ने भाग जातोय का बघा, 6 ची कसोटी काय 2 ने आणि 3 ने भाग गेला तर 6 ने भाग जातो. एकक स्थानी 2 आहे, 512च्या एकक स्थानी किती आहे 2 आहे, म्हणल्यानंतर 2 ने भाग जाईल. 3 ने भाग जाईल का, 1 आणि 2 3, 3 आणि 5 8. 512 मधल्या अंकांची बेरीज किती आहे 8, आणि 8ला 3 ने भाग जात नाही, म्हणल्यानंतर 512ला 3 ने भाग जाणार नाही. 2 ने जातोय पण 3 ने जात नाही, म्हणल्यानंतर 6 ने भाग जाणार नाही, कारण 6 ने भाग जाण्यासाठी 2 ने आणि 3 ने निश्चित भाग गेला पाहिजे, बरोबर. आता राहिलं कोण, 4 आणि 8. 4 ने भाग जातोय का, 4 ची कसोटी काय
दशक आणि एकक स्थानच्या अंकाने मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. दशक आणि एकक स्थानच्या अंक मिळून कुठली संख्या तयार होते? 12. 12ला 4 ने भाग जातो म्हणजे ह्या संख्येला 4 ने भाग जातो आणि 8 ने पण ह्याला भाग जातो. ह्याला 8 ने पण भाग जातो. बरोबर. मग बघा 512ला 4 ने भागून बघूयात पूर्ण वर्ग संख्या मिळते का? 4 1 4 4 1 4 5तून 4 गेले किती राहिलं? 1 1 वरती घेतलं 1 किती झालं? 11 4 2 8 11 मधून 8 गेले किती राहिलं? 3 3 वरती घेतलं 2 किती झालं? 32 4 8 32. 512ला जर 4 ने भागलं तर किती राहिलं? 128. 128 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का? नाही. म्हणजेच 4 हा पण पर्याय नाही. राहिला कुठला पर्याय? 8. 3 पर्याय चुकीचे म्हणल्यानंतर तो पर्याय बरोबरच असणार ना. तरी पण चेक करा. 512 आपल्याला माहितच आहे कितीचा घन आहे? 8चा घन आहे. ह्याला जर 8 ने भागलं तर 8ला 8 कट झालं, 8चा वर्ग शिल्लक राहिला म्हणजेच पूर्ण वर्ग संख्या शिल्लक राहिली. बरोबर. समजलं? त्या पद्धतीनं हा प्रश्न सोडवा. 6व्या प्रश्नात काय दिलंय बघा, 7203 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने भागावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल? 7203 ला 28 ने भाग जातोय का बघा. 7 ने आणि 4 ने जर भाग गेला तर 28 ने भाग जाणार. शेवटचे 2 अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने भाग जातोय का? नाही जात. म्हणल्यानंतर ह्या संख्येला 4 ने भाग जाणार नाही. 4 ने जात नाही म्हणल्यानंतर 7 ने चेक करायची काही गरज नाही, कारण 7 ने आणि 4 ने गेला तरच 28 ने जाईल ना. बरोबर. त्यामुळे ह्याला 28 ने भाग जाणार नाही. 14 ने भाग जातोय का? 7 ने आणि 2 ने भाग गेला तर 14 ने भाग जाईल. याच्या एकक स्थानी किती आहे? 3. त्यामुळे 2 ने भाग जात नाही. 2 ने जात नाही म्हणल्यानंतर 7 ने चेक करायची काही गरज नाही. बरोबर. कारण 7 ने आणि 2 ने गेला तरच 14 ने जाणार आहे. त्यामुळं 28 आणि 14 हे पर्याय कट झाले. त्याला 3 ने भाग जातोय का बघा. त्यातल्या सर्व अंकांची बेरीज करा. 3 आणि 2 5 5 आणि 7 किती झालं? 12 12 अधिक 0 किती झालं? 12च. 12ला 3 ने भाग जातोय म्हणल्यानंतर 7203 ला पण 3 ने भाग जातोय आणि 7 ने भाग जातोय का बघा. हा, शेवटच्या अंकाची दुप्पट करायची. 3 ची दुप्पट किती? 6. 3 ची दुप्पट 6 उरलेल्या संख्येतून उरली किती संख्या? 720. 720 मधून 6 वजा करायचं किती राहिलं? 714. आणि 714ला 7 ने भाग जातोय. 714ला 7 ने भाग जातोय का? जातोय. म्हणजे 7203 ला पण 7 ने भाग जाणार. बरोबर. मग आपल्याला काय म्हणलंय? लहानात लहान कोणत्या संख्येने भागावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल. लहानात लहान 7 आणि 3 पैकी लहान संख्या कुठली? 3. 3 ने भागून बघू पूर्ण वर्ग संख्या राहते का. हा, 3 1 3 3 2 6. 7तून 6 गेलं किती राहिलं? 1 1 वरती घेतलं 2 किती झालं? 12 3 चौक 12 3 0 0 3 1 3 किती आलं? 2401. आणि 2401 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का? आहे. 2401 हा 49चा वर्ग आहे. बरोबर. लहानात लहान कोणत्या संख्येने भागावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळते? तर 3 ने भागल्यानंतर पूर्ण वर्ग संख्या मिळते. समजलं? जायचं पुढं. 7व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा, 4 आणि 5 हे अंक एकक स्थानी असलेल्या 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या किती? आता 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या कुठून चालू होते? त्याने काय म्हणलंय? एकक स्थानी 4 आणि 5 हे अंक असलेल्या 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण वर्ग संख्या पण असली पाहिजे आणि कशी असली पाहिजे? 4 अंकी असली पाहिजे. पूर्ण वर्ग संख्या पण पाहिजे आणि 4 अंकी असली पाहिजे. 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या कुठून चालू होते? 30चा वर्ग 900, 31चा वर्ग 961, 32चा वर्ग 1024, 32चा वर्ग किती येतं? 1024. म्हणजे इथून 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या चालू झाल्या. बरोबर. 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या कुठून चालू झाल्या? 1024 पासून. मोठ्यात मोठी 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या कोणती? 99चा वर्ग किती येईल? 9801 येतो. आणि 100चा जर वर्ग केला तर किती येईल? 5 अंकी येतो. 100चा वर्ग जर केला तर किती येईल? 10,000. 10,000 ही किती अंकी संख्या आहे?
5 अंकी संख्या. आपल्याला काय पाहिजे? 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या पाहिजे. मग 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या कुठपर्यंत? 9801 पर्यंत. मग 1024 पासून ते 9801 पर्यंत 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या आहेत. आणि 4 अंकी पूर्ण वर्ग संख्यांमध्ये पण एकक स्थानी 4 आणि 5 हे अंक असणाऱ्या संख्या किती आहेत हे मोजायचं आपल्याला. कसं मोजायचं बघा. असे गट करूयात आपण. 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60, 90 आणि 91 ते 100. ह्या प्रत्येक गटात एकक स्थानी 4 आणि 5 हे अंक असलेल्या संख्या किती हे मोजायचं. बघा कसं. आता एकक स्थानी 4 कुठं कुठे येईल? 32चा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी 4 येईल. 38चा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी काय येईल? 4 येईल. आणि 35चा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी काय येईल? 5 येईल. बरोबर. 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या कोणती पण असू द्या, एकक स्थानी 4 येण्यासाठी काय करावं लागेल? वर्गसंख्येच्या एकक स्थानी जर 4 पाहिजे असेल तर ज्याचा वर्ग करायला लागलो त्याच्या एकक स्थानी एकतर 2 पाहिजे किंवा त्याच्या एकक स्थानी काय पाहिजे? 8 पाहिजे. लक्षात येते? वर्गसंख्येच्या एकक स्थानी जर तुम्हाला 4 पाहिजे असेल तर ज्या संख्येचा आपण वर्ग करतो त्या संख्येच्या एकक स्थानी एकतर 2 पाहिजे किंवा 8 पाहिजे. कारण 2चा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी काय येतं? 4 येतं. आणि 8चा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी काय येतं? 4 येतं. त्यामुळे 32च्या वर्गामध्ये एकक स्थानी 4 येईल, 38च्या वर्गामध्ये एकक स्थानी 4 येईल, 35च्या वर्गामध्ये एकक स्थानी काय येईल? 5 येईल. 31 ते 40 पर्यंत एकक स्थानी 4 आणि 5 हे अंक असलेल्या संख्या किती झाल्या? 3. 41 ते 50 पर्यंत सुद्धा किती संख्या राहणार आहेत? 3च. कारण मला सांगा 41 ते 50 पर्यंत 42चा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी 4 येणार, 48चा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी काय येणार? 4 येणार. आणि 45चा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी काय येईल? 5 येईल. समजतंय? 51 ते 60 पर्यंत सुद्धा 52, 55 आणि 58. 52चा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी 4 येईल, 55चा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी 5 येईल आणि 58चा वर्ग केल्यानंतर एकक स्थानी काय येईल? 4 येईल. म्हणजे इथं पण किती संख्या? 3. प्रत्येक ठिकाणी अशा 3च संख्या सापडतील. 91 ते 100 पर्यंत सुद्धा किती संख्या? 3च संख्या. कुठल्या कुठल्या? 92, 95 आणि 98. बरोबर. किती संख्या झाल्या? एकक स्थानी 4 आणि 5 हे अंक असणार आहे. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 6 18 3 7 21. एकूण 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या ज्यांच्या एकक स्थानी 4 आणि 5 हे अंक आहेत अशा किती संख्या आहेत? 21. पर्याय क्रमांक 3. समजलं? जायचं पुढं. 8व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा. 3 संख्या 3 4 5 या प्रमाणात असून त्यांच्या वर्गांची बेरीज 1800 येते तर त्या संख्या कोणत्या? आता एक लक्षात घ्या, 3 संख्यांचं हे गुणोत्तर जे मिळाले 3 4 5 हे गुणोत्तर कसं मिळालेलं असतं? 3 संख्यांना त्यांच्या मोठ्यात मोठ्या सामायिक अवयवानं भागलेलं असतं. मोठ्यात मोठ्या सामायिक अवयवाने म्हणजेच काय? मसावीनं भागलेलं असतं आणि गुणोत्तर मिळालेलं असतं. बरोबर. मग जर त्या परत त्या संख्या मिळवायच्या म्हणलं तर कसं मिळवू शकतो आपण? उदाहरणार्थ समजा 12, 24 आणि 36 या 3 संख्या आहेत. बरोबर. त्यांच्या मोठ्यात मोठ्या सामायिक अवयवानं ह्यांना भागा. 12 1 12, 12 2 24, 12 3 36. मोठ्यात मोठ्या सामायिक अवयवानं म्हणजेच 12ने भागलं तर गुणोत्तर किती आलं? 1 2 3. ज्या मोठ्यात मोठ्या सामायिक अवयवानं म्हणजे मसावीनं भागलंय आणि भागून हे गुणोत्तर आलंय, त्या गुणोत्तरावरनं परत ह्या संख्या मिळवायच्या म्हणलं तर काय करावं लागेल? गुणोत्तर किती आलं? 1 2 3. गुणोत्तरावरनं परत जर ह्या संख्या मिळवायच्या म्हणलं तर ज्या मोठ्यात मोठ्या सामायिक अवयवानं म्हणजे मसावीनं भागलेत त्या मसावीनं परत ह्या गुणोत्तराला गुणलं की परत त्या संख्या मिळतात. बघा 12 ने 1 ला गुणलं 12 1 12, 12 ने 2 ला गुणलं 12 2 24, 12 ने 3 ला गुणलं 12 3 36. बरोबर. तसंच 3 4 5 हे 3 संख्यांचं गुणोत्तर जे आलंय हे कसं आलेलं आहे? मसावीनं भागून आलेलं आहे. मसावीनं परत जर ह्या गुणोत्तराला गुणलं तर परत त्या 3 संख्या मिळतील. परंतु प्रॉब्लेम काय आहे तर आपल्याला मसावी माहित नाही. मसावी किती म्हणायचा? x. तर x न 3 ला गुणलं पहिली संख्या किती मिळाली? 3x. x न 4 ला गुणलं दुसरी संख्या किती मिळाली? 4x. आणि x न 5 ला गुणलं तर तिसरी संख्या किती मिळाली? 5x. समजलं? इथपर्यंत काय अडचण? आपल्याला काय करायचंय? तिन्ही संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची. 3x चा वर्ग किती येईल? 3 चा वर्ग 9, x चा वर्ग x वर्ग. 4x चा वर्ग किती येईल?
4चा वर्ग 16, x चा वर्ग x वर्ग, 5x चा वर्ग किती येईल? 5चा वर्ग 25, x चा वर्ग x वर्ग, आणि ह्या सर्वांच्या वर्गांची बेरीज किती आहे? 1800. 9 आणि 16 किती झालं? 25. 25 आणि 25 किती झालं? 25 आणि 25 किती झालं? 50x वर्ग बरोबर 1800. 50 गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर भागाकारात 1800 भागिले 50. शून्याला शून्य कट झाला. 5 एक 5, 5 त्रिक 15. 18 मधून 15 गेले किती राहिलं? 3. 3 वरती घेतलं शून्य किती झालं? 30. 5 सक 30. x वर्ग बरोबर किती आलं? 36. म्हणजेच x बरोबर किती? 6. त्यांनी काय विचारलंय? तर त्या संख्या कोणत्या? त्या संख्या कुठल्या आहेत? 3x, 4x आणि 5x. आता ह्याच्यामध्ये x ची किंमत ठेवायची. हा, 3 गुणिले x म्हणजे 3 गुणिले 6 किती झालं? 18. हा, 4 गुणिले x म्हणजे 4 गुणिले 6, 4 सक 24, आणि 5 गुणिले x म्हणजे 5 गुणिले 6, 5 सक 30. तर त्या संख्या कुठल्या झाल्या? 18, 24 आणि 30. पर्याय क्रमांक 1. समजलं? समजलं? मग ह्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवायचा. 9व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा? 3 संख्या 3 4 5 या प्रमाणात असून त्यांच्या वर्गांची बेरीज 2450 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? 3 संख्या गुणोत्तर दिलं 3 4 5. गुणोत्तर कसं मिळतं? आत्ताच बघितलं आपण. तिन्ही संख्यांच्या मसावीनं भागून हे गुणोत्तर मिळालं. मसावीने परत ह्या गुणोत्तराला गुणलं तर परत त्या तिन्ही संख्या मिळतील. मसावी माहित नाही किती मानला? x. x न 3 ला गुणलं तर पहिली संख्या किती मिळाली? 3x. x न 4 ला गुणलं तर दुसरी संख्या किती मिळाली? 4x. x न 5 ला गुणलं तिसरी संख्या किती मिळाली? 5x. त्यांच्या वर्गांची बेरीज 2450 आहे. त्यांचा वर्ग करा. 3x चा वर्ग किती? 9x वर्ग. 4x चा वर्ग किती? 16x वर्ग. 5x चा वर्ग किती? 25x वर्ग. ह्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे? 2450. हा, 9 16 25 आणि 25 किती झालं? 50x वर्ग बरोबर 2450. 50 गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर भागाकारात. x वर्ग बरोबर 2450 भागिले 50. शून्याला शून्य कट. 5 एक 5, 5 चोक 20. 24 मधून 20 केलं किती राहिलं? 4. 4 वरती घेतलं 5 किती झालं? 45. 5 90 45. x वर्ग बरोबर 49. तर x बरोबर किती? 7. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेणार ना. x वर्ग बरोबर 49 म्हणल्यानंतर x बरोबर किती आलं? 7. आपल्याला काय विचारलंय? सर्वात लहान संख्या. सर्वात लहान संख्या कुठली आहे? 3x. 3x म्हणजेच काय? 3 गुणिले x. x ची किंमत ठेवा 7. 3 गुणिले 7 किती आलं? 21. किती आलं? 21. सर्वात लहान संख्या कोणती आहे मग? 21. पर्याय क्रमांक 3. समजलं? जायचं पुढं. 10व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा? 2 क्रमगत समसंख्यांचा गुणाकार 288 आहे. तर त्यापैकी मोठ्या संख्येचा वर्ग किती? काय करायचं? 2 क्रमगत समसंख्यांचा गुणाकार किती दिलाय? 288. 288 पेक्षा लहान परंतु 288 ला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या बघायची. कुठले? 288 पेक्षा लहान परंतु 288 ला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या कोणती? 256. 256 चं वर्गमूळ किती? 16. तर ज्या 2 क्रमगत समसंख्यांचा गुणाकार 288 आहे ना, त्यातली लहान समसंख्या कुठली? 16. काय म्हणतो? लक्षात आलं? ज्या 2 क्रमगत समसंख्यांचा गुणाकार तुम्हाला 288 दिलाय, त्या 2 क्रमगत समसंख्यांपैकी लहान समसंख्या मिळाली तुम्हाला 16. मोठी संख्या कुठली असणार? ह्याच्या पुढची समसंख्या कुठली? 18. 16चा आणि 18चा गुणाकार 288 येते. आपल्याला काय विचारलंय? 2 समसंख्यांपैकी मोठ्या संख्येचा वर्ग. मोठी संख्या कुठली आली? 18. 18चा वर्ग किती? 324. पर्याय क्रमांक 3. समजलं? मग ह्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवायचा. अकराव्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा? 2 क्रमगत समसंख्यांचा गुणाकार 1224 आहे. तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? 2 क्रमगत समसंख्यांचा गुणाकार किती दिलाय? 1224. 1224 पेक्षा लहान परंतु 1224 ला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या शोधायची. बरोबर. आता आपल्याला 35चा वर्ग माहित आहे.
5चा वर्ग 25 आणि 3च्या पुढची नैसर्गिक संख्या कुठली 4, 3 चौक 12, 35चा वर्ग किती येतो 1225. आपल्याला 1224 पेक्षा लहान परंतु 1224 ला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या शोधायची. 35चा वर्ग 1225 येतोय, पण नंतर 34चा जो वर्ग आहे तो 1225 पेक्षा काय असणार आहे, लहान असणार आहे. 1225 मध्ये आणि 1224 मध्ये लय फरक आहे का, नाही. मग 34चा वर्ग जर 1225 पेक्षा लहान असेल तर 1224 पेक्षा पण काय असणार आहे, लहानच असणार आहे. 1224 पेक्षा लहान परंतु 1224 ला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या जी आहे तो कोणाचा वर्ग आहे, 34चाच वर्ग आहे. त्यामुळे 34चा वर्ग काढला की काय मिळतं तुम्हाला, लहान संख्येचा वर्ग मिळतो. कळतंय. आपल्याला काय मिळतंय, दोन क्रमगत समसंख्यांचा गुणाकार किती दिलाय तुम्हाला, 1224 दिलाय, बरोबर. 1224 पेक्षा लहान परंतु 1224 ला जवळ असलेली पूर्ण वर्ग जर संख्या शोधली आपण आणि त्या संख्येचं जर वर्गमूळ घेतलं तर आपल्याला काय मिळते, ज्या दोन क्रमगत समसंख्यांचा गुणाकार 1224 आहे ना त्यातली लहान समसंख्या मिळते, बरोबर. लहान समसंख्या मिळते आणि लहानच समसंख्येचा वर्ग विचारला आपल्याला. मग 1224 पेक्षा लहान परंतु 1224 ला जवळ असलेली पूर्ण वर्ग संख्या शोधायची. कशी शोधणार, 35चा वर्ग माहिती आहे आपल्याला किती आहे, 1225 आहे. मग 35चा वर्ग 1225 आहे तर 34चा वर्ग हा 1225 पेक्षा लहान असणार. 1225 पेक्षा लहान म्हणजे 1224 पेक्षा पण काय असणार आहे, लहानच असणार आहे ना. मग 34चा जो वर्ग आहे तो 1224 ला जवळ आहे आणि 1224 पेक्षा काय लहान आहे. म्हणजे ज्या दोन क्रमगत समसंख्यांचा गुणाकार 1224 आहे ना त्यातली लहान समसंख्या कुठली, 34 आहे. आणि तुम्हाला काय विचारलं, लहानच संख्येचा वर्ग विचारला तर 34चा वर्ग करायचा. 34चा वर्ग कसा करायचा, आपल्या वर्ग करण्याची ट्रिक वापरायची. 34 कोणाला जवळ आहे, 50 ला जवळ आहे. 34 मध्ये अधिक 16 केलं की 50 येते म्हणून वजा 16 करायचं. 34 मधून 16 गेलं किती राहिलं, 18, बरोबर. 34 50 ला जवळ आहे, 50 100च्या निम्म आहे म्हणून 18च्या निम्म करायचं, किती आलं 9. वजा किंवा अधिक केलेली संख्या कुठले, 16. 16चा वर्ग किती 256. 256 मधलं 2 9च्या खाली लिहायचं, यांची बेरीज करायची, 1156. 34चा वर्ग किती आला, 1156. तर ज्या दोन क्रमगत समसंख्यांचा गुणाकार 1224 आहे त्यापैकी लहान संख्या 34 आहे आणि 34चा वर्ग किती आहे, 1156. पर्याय क्रमांक 3. समजलं, जायचं पुढं. 12व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा, दोन क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 64 आहे तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती. आता एक लक्षात घ्या, कुठल्याही दोन क्रमगत विषम संख्यांचा वर्ग घ्या आणि त्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे ते बघा. समजा मी संख्या घेतल्या 3 आणि 5. दोन क्रमगत संख्या कुठल्या घेतल्या, 3 आणि 5. 3चा वर्ग करा किती आला 9, 5चा वर्ग करा किती आला 25. आणि दोन क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 9 मधला आणि 25 मधला फरक कितीचा आहे, 16चा फरक आहे. आणि ज्या दोन क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 16 आहे त्या दोघांच्या मधली समसंख्या कुठली, 4, बरोबर. 3च्या आणि 5च्या वर्गातील फरक किती आहे 16 आणि 3च्या आणि 5च्या मध्ये समसंख्या कुठली आहे 4. तर 4ची 4 पट केल्यानंतर काय येते, 16 येते. 4ची 4 पट केल्यानंतर काय येते, 16 येते. दुसरं घेऊन बघा, 5 आणि 7 घ्या. दोन क्रमगत विषम संख्या कुठल्या घेतल्या, कुठल्याही घेऊ शकतो. 5 आणि 7 घ्या. 5चा वर्ग करा किती येते 25. 7चा वर्ग करा किती येते 49. दोन्ही मध्ये कितीचा फरक आहे, दोन्ही वर्गांमध्ये कितीचा फरक आहे, 24चा फरक आहे. आणि 5च्या आणि 7च्या मधली समसंख्या कुठली, 6. मग ज्या दोन क्रमगत विषम संख्यांच्या वर्गांमधील फरक 24 आहे त्या दोन क्रमगत विषम संख्यांच्या मधली समसंख्या कुठली, 6. आणि 6ची किती पट केल्यानंतर, 4 पट केल्यानंतर किती येते, 24 येते. समजलं. मग इथं पण 64 दोन क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक आहे. त्या संख्या कुठल्या मानू, क्रमगत विषम संख्या x आणि y मानू. दोन क्रमगत विषम संख्या कुठल्या मानू, x आणि y. x चा वर्ग केल्यानंतर समजा उत्तर किती येते a, y चा वर्ग केल्यानंतर उत्तर किती येते b. दोन क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 64 आहे. x चा वर्ग a, y चा वर्ग b यांच्यातला फरक किती आहे, 64 आहे. बघा, ज्या दोन क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 64 आहे त्या दोन क्रमगत विषम संख्यांच्या मधली जी समसंख्या आहे त्या समसंख्येची 4 पट म्हणजे काय 64 आहे.
तर ती समसंख्या कुठली? तर एक लक्षात घ्या, ही समसंख्येच्या 4 पट केल्यानंतर 64 येते. मग 64 ला 4 ने भागा की. 64 ला 4 ने भागलं, 4 1 4. कोणत्या संख्येची 4 पट केल्यानंतर 64 येईल हे मिळवायचं आपल्याला. मग 64 ला कितीने भागायचं? 4 ने. 4 1 4. 6 मधून 4 गेले, किती राहिलं? 2. 2 वरती घेतलं 4, किती झालं? 24. 4 सक्क 24. ज्या दोन क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 64 आहे, त्या दोन विषम संख्यांच्या मधली समसंख्या मिळाली कुठली? 16. लहान विषम संख्या कुठली? 15. आणि मोठी विषम संख्या कुठली? 17. आपल्याला काय विचारलंय? त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? मग लहान संख्या कुठली? 15. आणि 15चा वर्ग किती? 225. पर्याय क्रमांक 1. समजलं? ह्याच पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. 13व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा, दोन क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 144 आहे, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? दोन क्रमगत विषम संख्या कुठल्या मानल्या? x आणि y. त्यांचा वर्ग, x चा वर्ग a आला, y चा वर्ग काय आला? b. दोघांच्या वर्गातील फरक किती आहे? 144. ज्या दोन क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 144 आहे ना, त्या दोन क्रमगत विषम संख्यांच्या मधली समसंख्या जी आहे त्या समसंख्येची 4 पट म्हणजे हा त्या विषम संख्यांच्या वर्गातील फरक आहे. बरोबर? मग कोणाची 4 पट केल्यानंतर 144 येते? 144 ला कितीने भागायचं? 4 ने भागायचं. 4 1 4, 4 3 12. 14 मधून 12 गेलं, किती राहिलं? 2. 2 वरती घेतलं 4, किती झालं? 24. 4 सक्क 24. 36 ची 4 पट केल्यानंतर काय येते? 144 येते. म्हणजे ज्या दोन क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 144 आहे ना, त्या दोन क्रमगत विषम संख्यांच्या मधली समसंख्या कुठली आली? 36. लहान संख्या कुठली असणार मग? 36 च्या अलीकडं 35. आणि मोठी विषम संख्या कुठली? 36 च्या पुढची 34. त्याने काय विचारलंय? लहान संख्येचा वर्ग किती? लहान संख्या कुठली? 35. 35 चा वर्ग किती येतो? 1225. पर्याय क्रमांक 4. 35 चा वर्ग कसं करणार? मग अशीच केला होता. 5 चा वर्ग करायचा 25. एकक स्थानी 5 असलेल्या संख्यांचा वर्ग कसा करतो आपण? 5 चा वर्ग 25. हा, आणि राहिली कुठली संख्या? 3. 3 च्या पुढची नैसर्गिक संख्या कुठली? 4. 3 चौक 12. ती 25 च्या अलीकडे लिहायचं. 35 चा वर्ग किती झाला? 1225. समजलं? जायचं पुढं. 14व्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा, दोन क्रमगत समसंख्यांच्या वर्गातील फरक 100 आहे, तर त्यापैकी मोठ्या संख्येचा वर्ग किती? जसं विषम संख्येचं तसंच समसंख्येचं. दोन क्रमगत समसंख्यांच्या वर्गातील फरक 100 आहे. बरोबर? कुठल्या पण दोन क्रमगत समसंख्या घ्या. समजा घेतले 4 आणि 6. 4 चा वर्ग केला किती आला? 16. 6 चा वर्ग केला किती आला? 36. 16 मध्ये 36 मध्ये कितीचा फरक आहे? 20 चा फरक आहे. आणि दोन ज्या क्रमगत समसंख्या घेतल्या त्यांच्या मधली विषम संख्या कुठली? 5. आणि ह्या 5 ची 4 पट केल्यानंतर काय येते? 20 येते. जसं विषम संख्याचं होतं सेम तसंच. मग लक्षात घ्या, दोन क्रमगत संख्या कुठल्या मानल्या? समसंख्या. दोन क्रमगत समसंख्या. हा, मग लक्षात घ्या, दोन क्रमगत समसंख्या कुठल्या मानल्या? x आणि y. x चा वर्ग मानला a, y चा वर्ग मानला b. आणि ह्या वर्गांमधील फरक किती आहे? 100 आहे. ज्या दोन क्रमगत समसंख्यांच्या वर्गांमधील फरक 100 आहे, त्या दोन क्रमगत समसंख्यांच्या मधली जी विषम संख्या आहे त्या विषम संख्येची 4 पट ही 100 आहे. कोणाची 4 पट 100 आहे? तर 25 ची 4 पट 100 आहे. 25 ची 4 पट काय? 100 आहे. मग ज्या दोन क्रमगत समसंख्यांच्या वर्गांमधील फरक 100 आहे, त्या दोन क्रमगत समसंख्यांच्या मधली विषम संख्या किती आली? 25. मला काय विचारलंय? मोठ्या संख्येचा वर्ग किती? मग दोन समसंख्यांच्या मधली विषम संख्या 25 आली. लहान संख्या कुठली? 24. मोठी संख्या कुठली? 26. 26 चा वर्ग करा, किती येत आहे? 676. पर्याय क्रमांक 2. समजलं?